यानंतर एक दुःखद बातमी आहे। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते। दीर्घ आजारामुळे आढाव यांचं निधन झालेलं आहे। 13 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। बाबा आढाव काही दिवसांपासून आजारी होते। मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि आज त्यांची प्राणज्योत मालवल्याची दुःखद बातमी समोर आली आहे। ज्येष्ठ समाजसेवक ज्यांनी वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला होता। श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ ते मानले जायचे आणि श्रमिकांचा हा जो आवाज आहे तो आज हरपलेला आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे। श्रमिकांची चळवळ उभी करण्यामध्ये त्यांचा मोठा हात होता। त्याचबरोबर हमाल असतील, रिक्षा चालक, बांधकाम कामगार आणि याशिवाय वंचितांना न्याय देण्यासाठी, सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे। वेगवेगळी आंदोलनं चळवळी त्यांनी उभ्या केल्या आणि असा हा श्रमिकांचा आवाज आज हरपलेला आहे। मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि आज अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर येते। त्यामुळे सगळीकडूनच हळहळ व्यक्त केली जाते। तर हमाल असेल, रिक्षा चालक असतील, बांधकाम मजूर असतील, या सगळ्यांसाठी बाबा आढाव हा त्यांचा आवाज होते। त्यांना सुरक्षा मिळावी, त्यांना न्याय मिळावं, वंचितांना, श्रमिकांना न्याय मिळावा यासाठी ते झटत राहिले संपूर्ण आयुष्यभर। वेगवेगळ्या चळवळी त्यांनी वंचितांसाठी उभ्या केलेल्या होत्या। श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ ते होते आणि आज त्यांचा हा आवाज कुठेतरी हरपलेला आहे, कारण बाबा आढाव यांचं निधन झाल्याची दुःखद अशी ही बातमी समोर आली आहे। मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्यामध्येच आज त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आलेली आहे। तर मागील काही दिवसांपासून ते आजारी असल्यामुळे काही कार्यक्रमांमध्ये सुद्धा ते येऊ शकत नव्हते आणि अशातच त्यांची प्राणज्योत मालवल्याची दुःखद बातमी आज आलेली आहे आणि त्यामुळे सगळीकडून हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत पुण्यामधून। वैभव, अतिशय दुःखद अशी ही बातमी, काय अपडेट्स आहेत याविषयीचे? समाजवादी चळवळीतलं अत्यंत मोठं नाव, हमाल पंचायतीचे नेते वैभव थोडंसं थांबवते मी। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चव्हाण सर, अतिशय दुःखद अशी ही बातमी, श्रमिकांचा आवाज आज हरपलाय। खरंच धक्कादायक बातमी आहे। त्यांची तब्येत गेली 8-15 दिवस नाजूकच होती। त्यांचं वय झालं होतं आणि त्यामुळं मी सुद्धा त्यांना भेटायला जाणार होतो। 13 तारखेला ठरलं होतं की त्यांना जाऊन भेटायचं, पण तो काही योग आला नाही। हमाल पंचायतीच्या मार्फत अगदी सामान्य मजुरांच्या बाजूनं त्यांनी आयुष्य आपलं वेचलं, त्यांच्या हक्काकरता, त्यांना न्याय मिळवण्याकरता। आणि कुठलाही अशा प्रकारचा प्रश्न आला तर ते डाव्या विचारसरणीचे बाबा आढाव नेहमीच कामगाराच्या बाजूनी, श्रमिकांच्या बाजूने उभा राहत असत आणि कित्येक वेळा त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली जी कदाचित लोकप्रिय नसेल, पण त्यांनी या श्रमिकांच्या बाजूनी ते खंबीरपणे उभे राहिले। श्रमिकांचा एक मोठा आधार होता आणि हमाल पंचायतीच्या मार्फत त्यांनी आयुष्यभर आपलं जीवन वेचलं। एक अत्यंत प्रामाणिक असा राजकीय व्यक्तिमत्व आज आपण हरवलेलं आहे आणि न भरून येण्यासारखं महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे। बरोबर आहे। महाराष्ट्रातले लक्षावधी कामगार, श्रमिक हे स्वतःचा घाम गाळून जीवन जगतात, त्यांचा एक आधारस्तंभ नाहीसा झालेला आहे, नष्ट झालेला आहे। माझी आज त्यांच्या मृतात्म्याला मला शांतता मिळो अशी श्रद्धांजली त्यांना वाहतो। हीच भावना आज प्रत्येक जण व्यक्त करताना दिसून येतोय। चव्हाण सर, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। जयंत पाटील सर, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव आज आपल्यात नाहीयेत। आताच ही बातमी मला कळली। ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव आज आपल्यात नाही राहिलेले। 95 वर्षाच्या वय झालेलं असलं तरीही त्यांनी त्यांचा असंघटित आणि वंचित कष्टकऱ्यांचा बाजूने लढण्याचा आग्रह कधी कमी केला नाही।
विशेषतः हमाल, रिक्षा चालक, बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलेलं. हमाल पंचायतची स्थापना ही त्यांच्या कार्यात म्हणजे महत्वाचा एक टप्पा ठरली. आणि खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या हमालांचं त्यांनी संघटन केलं. जातीय भेदभाव कधीच मानला नाही आणि एक गाव एक पाणवठा हे जी चळवळ झाली त्याचंही नेतृत्व त्यांनी केलं. समाजात समता प्रस्थापित व्हावी हा त्यांचा कायमचा आग्रह होता. त्यांच्या जाण्याने असंघटित कामगार, हमाल असोत किंवा रिक्षा चालक असोत किंवा बांधकाम कामगार असोत, हे सगळे असंघटित कामगार आज त्यांना फार मोठा धक्का बसलेला आहे. असा नेता होणं अवघड. आणि सर्वस्व ज्यांनी, पूर्ण आयुष्य ज्यांनी या चळवळीसाठी वेचले, त्या बाबावाडांची समाजात, महाराष्ट्रात, देशात एक वेगळं स्थान होतं. वंचितांसाठी लढणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. आज ते आपल्यात नाही आहेत आणि मला वाटतं की कायम महाराष्ट्रातल्या या चळवळीला त्यांची पोकळी इथून पुढे जातच आहे. बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना भावांजली अर्पण करतो. निश्चितच एकूणच वयाच्या 90-95व्या वर्षापर्यंत सुद्धा ते श्रमिकांसाठी झगडत राहिले, आपला आवाज उठवत राहिले आणि आज हा आवाज आपल्यामध्ये नाहीये. जयंत पाटील सर, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतवर आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल.